ठरलं तर मग मध्ये आजच्या भागात अर्जुन सायलीला डोहाळे जेवणासाठी स्वतः तयार करत आहे. अर्जुनने अगदी सुंदररित्या सायलीला डोहाळे जेवणासाठी तयार केलेले आहे. अर्जुन आणि सायलीचे रूप दृष्ट लागण्यासारखे दिसत आहे. इकडे मात्र जेलमध्ये प्रिया स्वतःचे डोहाळे जेवण करण्यासाठी कैद्यांना विनंती करत आहे. ती इतर महिलांना आज्ञाच करते की माझे सुद्धा डोहाळे जेवण करा, मी पण प्रेग्नेंट आहे. तिच्या म्हणण्यानुसार बाकी महिला जेलमधल्या तिच्या डोहाळे जेवणाची तयारी करत आहे आणि तिच्यासाठी पेढा बर्फीसुद्धा आणत आहे. प्रियाला मनोमन वाटते की आपल्याला मुलगाच झाला पाहिजे. जेलमध्ये प्रियाचे इतर महिलांद्वारे खूप चांगल्या प्रकारे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडलेला असतो. त्यामध्ये तिच्या ताटामध्ये बर्फी निघाली असते, त्यामुळे ती थोडी नाराज असते. परंतु ती आता सध्या सायलीची जेलमध्ये येण्याची वाट बघत असते. इकडे सुभेदारांकडे जल्लोषामध्ये डोहाळे जेवणाची तयारी सुरू असते. प्रताप डोहाळे जेवणासाठी पूर्ण आजीला सुद्धा घेऊन आलेला असतो. आता सर्व सुभेदार अर्जुन आणि सायलीच्या येण्याची वाट बघतात. अर्जुन आणि सायलीला बघून सर्वजण खूप खुश होतात. अगदी ते राजा राणीसारखे दिसत असतात. सायलीला पाहून पूर्ण आजी अगदी भारावून जाते आणि तिची दृष्ट काढते. सायलीलाही पूर्ण आजीला बघून खूप आनंद होतो. त्यानंतर सायली आणि अर्जुन डोहाळे जेवणामध्ये वेगवेगळ्या पोज देऊन फोटो काढतात आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम इथे पार पडत असतो. इकडे मात्र श्वेता मिश्किलपणे हसत असते, कारण तिला माहीत असते थोड्या वेळामध्ये सायलीला आता जेलमध्ये जावं लागणार आहे. सायली आणि अर्जुन खूप वेगवेगळ्या प्रकारे डोहाळे जेवणामध्ये पोज देऊन फोटो क्लिक करत असतात. सर्व सुभेदार खूप आनंदामध्ये आहेत. सर्व सायली आणि अर्जुनचे गोड कौतुक करतात. इकडे आश्रमातील मुली कर्जतवरून ट्रिपवरून परत येतात. आश्रमाच्या वाटेवर परत येताना त्यांना किडनॅपिंग केले जातं आणि या सर्व किडनॅपिंगचा आरोप सायलीवर ठेवला जातो. पुढे आता सायलीला अटक होणार का? याच्यानंतर सायलीला अर्जुन सोडू शकणार? हे बघण्यासाठी बघत राहा ठरलं तर मग. तुम्हाला आजच्या भागाच्या अपडेट्स कशा वाटल्या नक्की कमेंटद्वारे सांगा. तुम्हाला जर नवनवीन अपडेट्स बघायचे असेल तर एंटरटेनमेंट मराठीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन भागासोबत. धन्यवाद.